कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेकरनं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला इकडे. तुम्ही वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे बैठे सावधान. हा ए तोंडातलं काढ दे, ए टाकून दे ते खाली, हा टाकून दे. ए आणि इकडं बघा माझ्याकडं. आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं? बघायचं, सावध राहा. याने हा वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. माता बारीक उतर द्या, पोरं सोरे सगळे. दुसऱ्या अध्यायातल्या वयावर याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे. घुसलो बरं का अभंगात. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट ऐका आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य? देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका. 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला, दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं. तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा. ज्या माणसाकडं थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत. पूर्वी शेतकरी करायची, आता या 2-3 वर्षात शेतकरीने बंद केला. तर शेतकरीने बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घे ना कोणी. आता हे 2 महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवर येईन, कुणी दखलच घेईन. तर काय आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठं मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी. या हरामीला सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका.
या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे, कॉलेजला जायला 10,000चा त्याच्या हातात मोबाईल, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे, आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत, सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे, आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून, म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारतय 90, आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का? खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही, आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही, थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगात होतं. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते, तिने लगेच रडायला सुरुवात केली. नवऱ्या पुढे आली, यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव, मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली, गेली म्हणली हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येड्यावानी करायला लागले, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं पिंगुली गडे, हा उघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता ते, तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची, बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, मोठ्याला चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली, हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मना जाग. तो म्हणला मेलं नाही ना, होईल परत, परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. भुकू नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ, कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा माझ्या मार दिला. ते कीर्तन होतो. मग आता मी जर उठलो तर मी तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय, आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं, यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिल्या निबार.
ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वाटायची पोराच्या गालावर. अहो पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठोन दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टर मला डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हाणलंय एकपट, तुम्ही हाणलंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत, अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबल झोप. तो मला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट झोपला, पालथा घेतली, नळी इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालो. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल, आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मारा, हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणते म्हणलो मी. पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना मारा, एक वाक्य सांग मारा, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बऱ्या सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले 4. देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे तुम्ही, सावध आहे तुम्ही सगळे, बैठे बैठे सावधान आहे का? नीट आहे का? चालले, चालले कोण? पाय, बोलत जा जोरात. चालले, केळाची पाटी पाहिली, डोळे, सावध राहा. चालले, केळाची पाटी पाहिली, खावा वाटलं, नापास. खावा वाटलं, करेक्ट. खावा वाटलं, मनाला उचललं, पटकन बोला, उचललं, हाताने सोललं, बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले, पाहिली, खावा वाटलं, मनाला, करेक्ट. उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटाने दाबितो. दाबून पाहिलं, दातानं, करेक्ट. मग आता ऐका, मीच सांगतो आता, तुमच्या डोक्यात घुसानं. चालले, पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतड्यानं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली
त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान, आणि माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिला अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकान. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 बोंबाले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा. मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा 7. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं. माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान, आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलं ना बोट निघून. पहा आता काय माय. 0 0. हा ओळखा पटकन. 10 झालं फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगोल तसं करायचं. पटकन गोल फिरवा आणि तोंडानं सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडाने किती झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि किती झाले सांगा. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, खरा मोकळा खालून, डाबावरून, द्या 0 ठेवून. किती झाले? 10 झाले का? गो शब्द किती वेळा आलता? 10. गो शब्द किती वेळा आलता? 10. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले? 10. मग ऐका आता बारीक. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5. 5 आणि 5 ती जागा आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5. 5 आणि 5 आणि मन 11. किती झाले एकूण? अरे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय किती झाले? आणि मन 1 झाले का? 11. आणि त्या 11 जणांना 11 शत्रू घ्या लिहून. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 लिहून घ्या. स्पर्श, रूप, रस, गंध झाले का 5. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 5 11. आणि पहिले 11. 11 दुने झालं 22. मायका 22 जणांची माहिती. याला आवडतो सेंट. याला आवडते स्तुती, याला आवडतो स्पर्श, आणि याला आवडतो रूप. रूप रूप रूपाच्या बाबतीत हा गडी लय डेंजर. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आता रूप कोणी पाहिलं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो. इंद्रियाचे धनी आम्ही